नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मनात मानसशास्त्राची उत्कंठा वर्धकरम्य सफर. लेखन किल्ला आहे अच्युत गोडबोले आणि प्रकाशित किल्ला आहे मनोविकास प्रकाशन पुणे. पृष्ठ क्रमांक 117 ते 122. वाचनस्वर विजय पाटोळे. फ्रॉइड आणि मनोविश्लेषण. फ्रॉइडची या काळात जोसेफ ब्रुअर या प्रसिद्ध डॉक्टरबरोबर मैत्री जमली. त्यांनी एकत्र काम करायचं ठरवलं. 1882 साली ब्रुअरनं फ्रॉइडला त्याच्या एका पेशंटविषयी सांगितलं. मानसशास्त्राच्या इतिहासात ही केस नंतर खूपच गाजणार होती. तिचा उल्लेख तिच्या ॲना ओ या टोपणनावानेच कायम केला जातो. तिचं खरं नाव होतं बर्था पेपेनहाइम. ती मार्था बर्नेची मैत्रीणही होती. ब्रुअरनं तिच्यावर 1.5 वर्ष उपचार केले होते. फ्रॉइडला तिच्या केसमध्ये खूपच रस निर्माण झाला. साधारण 12 वर्षांनी फ्रॉइडनं आणि ब्रुअरनं मिळून या केसवर लिखाण केलं. मनोविश्लेषणातलं ते जगातलं सगळ्यात पहिलं लिखाण मानलं जातं. 21 वर्षाची आकर्षक दिसणारी बर्था बुद्धिमानही होती. तिचं तिच्या वडिलांवर खूपच प्रेम होतं. तिच्यात हिस्टेरियाची लक्षणं दिसून आल्यामुळे तिला अंथरुणावर खिळूनच राहावं लागलं होतं. भूक नष्ट होणं, अशक्तपणा येणं आणि उजव्या हाताचा पॅरालिसिस अशी तिची लक्षणं होती. तिला हा आजार सुरू झाल्यावर 2च महिन्यात तिचे वडील वारले आणि त्यानंतर तिची परिस्थिती जास्तच बिघडली. काळ्या कुट्ट भयान सापांचे आणि सापळ्यांचे तिला आभास व्हायला लागले. तिला बोलायला त्रास व्हायला लागला. जरी प्रचंड तहान लागली तरी कोणतेही पेय पिणं तिला सहजासहजी जमत नसे. अनेक महिने तिच्यावर उपचार करूनही तिला फारसा फायदा झाला नसल्याचं ब्रुअरनं फ्रॉइडला सांगितलं. सुरुवातीला काही काळ तिच्यात थोडीफार सुधारणा दिसत होती. हिप्नॉटिझमचा वापर केल्यावर ती तिच्या मनात दडलेल्या सगळ्या भावना बोलून दाखवत असे. यामुळे तिच्या मनातल्या सगळ्या भावनांचा निचरा व्हायचा. या प्रक्रियेला मानसिक निचरा किंवा मेंटल कॅथार्सिस असं नाव पडलं. निदान काही काळ तरी या पद्धतीमुळे ती तिच्या मनातल्या वादळापासून आणि चित्रविचित्र भ्रमांपासून मुक्त होत होती असंही ब्रुअरच्या लक्षात आलं होतं आणि तसंच त्यानं फ्रॉइडलाही सांगितलं होतं. ब्रुअर या प्रकारला दी टॉकिंग क्युअर म्हणे. पण हे बरं वाटणं फार काळ टिकायचं नाही. हिप्नॉटिझमचा प्रभाव ओसरल्यानंतर बर्था पुन्हा भानावर यायची आणि मग तिला पुन्हा त्रास सुरू व्हायचा. ब्रुअर मग तिला पुन्हा हलक्या पद्धतीनं हिप्नॉटाईज करायचा. त्याचा मग तिला पुन्हा काही काळ फायदा व्हायचा. हे असं बराच काळ चालायचं. जर एखादं लक्षण केव्हा आणि कसं निर्माण झालं याविषयी आपण बार्थाला हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली आठवायला आणि बोलायला सांगितलं तर त्याचा तिच्यावर चांगलाच परिणाम होईल असं ब्रुअरला वाटे. त्यामुळे असंच एकदा हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली असताना पाणी पिण्याविषयी तिला वाटणारी घृणा एक कुत्रा पाणी पित असल्याचं दृश्य बघून कशी निर्माण झाली होती हे तिनं सांगितलं. पण गंमत म्हणजे ती त्या ट्रान्समधून बाहेर आली आणि घटाघटा पाणी प्यायली. थोडक्यात या सगळ्या मनातलं सगळं आड पडदा न ठेवता बोलून दाखवण्याच्या प्रक्रियेत तिची पाणी पिण्याविषयीची घृणा तिच्या मनातून पळून गेली होती. तसंच पूर्वी एकदा वडिलांची शुश्रूषा करताना तिचा उजवा हात एका खुर्चीवरून लोंबकळत खाली पडल्यासारखा झाला होता आणि तो हात एकदम बधीर झाला होता. याच वेळी तिला एक काळा साप तिच्याकडे सरपटत येत असल्याचं स्वप्न पडलं होतं आणि तेव्हापासून तिला उजव्या हाताचा पॅरालिसिस झाला होता असं तिनं एकदा ब्रुअरला हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली सांगितलं होतं. पण हे सगळं मनातून बोलून दाखवल्यानंतर तिचं मन हलकं आणि मोकळं झालं असल्यामुळे या टॉकिंग क्युअरमुळे तिचा हात आता व्यवस्थितपणे हालायला लागला होता. असं करत करत हळूहळू ब्रुअरची बर्थाची हिस्टेरियाची सगळी लक्षणं नियंत्रणाखाली आणली. पण एका संध्याकाळी बर्था पुन्हा पूर्वीसारखीच गोंधळलेली वाटली. तिला काल्पनिक क्रॅम्प्समुळे वेदना व्हायला लागली होती. ब्रुअरनं बर्थाला याचं कारण विचारलं तेव्हा आपण गर्भवती असून आपल्याला काहीच दिवसात आता मूल होणार आहे असं तिनं त्याला सांगितलं. हे ऐकल्यावर ब्रुअर एकदम चमकलाच. तिची हिस्टेरियाची लक्षणं पुन्हा दिसायला लागली होती. म्हणजेच आपल्या उपचारांचा फारसा फायदा झालेला नाहीये हे ब्रुअरच्या लक्षात आलं होतं. आणखी एका गोष्टीमुळे मात्र ब्रुअरनं या मेंटल कॅथार्सिसचा नादच सोडला.
या सगळ्या उपचाराच्या प्रक्रियेत बर्था ब्रुअरवर खूप वेड्यासारखं प्रेम करायला लागली होती हे ब्रुअरच्या लक्षात आलं होतं. यामुळे तर ब्रुअर पुरता हादरलाच. या नवीन उपचार पद्धतीमुळे जर प्रत्येक रुग्ण डॉक्टराच्या प्रेमात पडणार असेल तर कसं होणार या विचारानं ब्रुअर घाबरला आणि कटकट नकोच म्हणून त्यानं ही पद्धत वापरणंच बंद केलं. ब्रुअरचा पूर्णपणे प्रोफेशनल अप्रोच होता, त्यामुळे त्यात वैयक्तिक गुंतागुंत असता कामा नये असं त्याचं मत होतं. त्यानं लगेच ही केस फ्रॉइडच्या हवाली केली आणि तो चक्क बायकोबरोबर सुट्टीवर निघून गेला. फ्रॉइडनं याच पद्धतीनं रुग्णावर उपचार सुरू केल्यावर त्याला ब्रुअरसारखेच अनुभव यायला लागले आणि रुग्ण स्त्रिया आपल्या प्रेमात पडतायत हे फ्रॉइडच्या लक्षात आलं. पण फ्रॉइड त्यांच्यामुळे चटकन डगमगणारा नव्हता. त्यानं रुग्णाच्या मानसशास्त्राचा खोलवर विचार केला तेव्हा त्याला लक्षात आलं की ती तरुण मुलगी किंवा बाई ज्याच्यावर प्रेम करायला लागली तो जरी बाह्यकर्मी फ्रॉइड किंवा कुठलाही मनोविश्लेषक असला तरी तिचं खरं प्रेम आणखीन कोणावर तरी आहे आणि त्या मनोविश्लेषकाला ती त्या व्यक्तीचीच प्रतिमा समजून प्रेम करते. थोडक्यात हे प्रेम ट्रान्सफर झालंय म्हणून या प्रकाराला तो ट्रान्सफरन्स म्हणायला लागला. पण या ट्रान्सफरन्समुळे बावचळून न जाता उलट त्यानं त्याचा उपचारात उपयोग करायचं ठरवलं. काही वेळा रुग्ण प्रेमाने वागण्याऐवजी मनोविश्लेषकाशी खूप चिडून आक्रमक तऱ्हेने वागे. पण ही वागणूकही या ट्रान्सफरन्सचाच प्रकार आहे असं फ्रॉइड माने. बराच वेळा आपल्या आईवडिलांबद्दल वाटणारं सुप्त प्रेम किंवा राग हा ट्रान्सफर होऊन त्या मनोविश्लेषणाकडे वळत असला पाहिजे असंही फ्रॉइडला वाटायला लागलं. ब्रुअरच्या टॉकिंग क्युअरच्या प्रक्रियेत फक्त मनातले विचार बोलून दाखवल्यामुळे जो मेंटल कॅथार्सिस होतो त्यामुळे मनोविकार कायमचे बरे होत नाहीत, तर त्यामुळे फक्त थोडाच काळ त्यातून किंचितसा आराम पडतो हे फ्रॉइडच्या लक्षात आलं होतं. मनोरुग्णाला मनातलं बोलू देणं किंवा त्याच्या किंवा तिच्या मनातलं काढून घेणं हा या उपचारातला एक भाग होता. पण त्या रुग्णांच्या मनातल्या भावना आणि कल्पना यांचा अर्थही लावण्याची गरज फ्रॉइडला वाटत होती. काही काळ सॅनिटोरियममध्ये राहिल्यावर बार्था पेपेनहॅमची मनोवस्था पूर्णपणे सुधारली. तिनं एक अनाथाश्रमामध्ये आणि नंतर अविवाहित मातांच्या आणि वेश्यांसाठीच्या संस्थांमध्ये मुख्याधिकारी म्हणून यशस्वीपणे कामही केलं. मुलींच्या हक्कासाठी तिने चळवळही उभी केली. तिनं कधीच लग्न केलं नाही आणि तिचं कोणावरही प्रेम बसल्याची नोंद नाही. थोडक्यात तिचे लैंगिक प्रश्न नष्ट न होता त्याचं उदात्तीकरण म्हणजेच सब्लिमिनेशन झालं होतं असं फ्रॉइडने तिच्याविषयी लिहून ठेवलं. ब्रुअरनं फ्रॉइडला या केसविषयी पहिल्यांदा सांगितल्यावर अवघ्या 4 वर्षानंतर 1886 साली फ्रॉइडनं आपलं कार्यालय उघडलं. न्यूरोलॉजी आणि मेंदूचे बिघाड यांच्यासाठी त्यानं खाजगी प्रॅक्टिस सुरू केली. फ्रॉइड या ट्रान्सफरन्सचा उपयोग त्याच्या उपचारांमध्ये केले. त्याने केलेले उपचार एकदा अयशस्वी झाल्यामुळे याविषयी खोलवर विचार करणं त्याला भाग पडलं. त्याचं असं झालं, त्याच्याकडे एकदा एक 18 वर्षाची मुलगी आली. फ्रॉइड तिला डोरा असे म्हणे. फ्रॉइडने नेहमीप्रमाणे फ्री असोसिएशनच्या तत्वाप्रमाणे तिला कोचावर पडून आरामात आपल्या विचारात, भावनात आणि स्मृतीत मुक्तपणे डुंबून संचार करायला आणि त्याविषयी जे वाटेल त्याविषयी मुक्तपणे बोलायला सांगितलं. ती त्याप्रमाणे बोलायला लागली. त्यातून एक गोष्ट लक्षात आली, तिच्या शेजारी हेर के नावाचा एक माणूस राहत असे. त्यानं तिच्याकडे लैंगिक इच्छा व्यक्त केली होती. डोराच्या मनात त्याच्याविषयी आकर्षण आणि द्वेष अशा संमिश्र भावना होत्या. सर्वप्रथम तिच्या बोलण्यातून फ्रॉइडला बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायला लागला होता. पण 3 महिन्यांनी तिनं त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी येणं अचानक बंद केलं. फ्रॉइडला याचं खूप आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. तिनं असं का केलं याविषयी मग फ्रॉइडनं बराच खोलवर विचार केला. त्यानं तिचं बोलणं आणि स्वप्न आठवून त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या लक्षात एक भन्नाट गोष्ट आली. फ्रॉइड सतत सिगार पित असे, त्यामुळे त्याच्या अंगाला कायम तंबाखूचा वास येई आणि योगायोगाने म्हणजेच हेरके हा डोराचा शेजारीही सतत सिगार पित असल्यानं त्याच्याही अंगाला तसाच वास येईल. यामुळे मनातल्या मनात डोराही फ्रॉइडलाच हेरके समजत होती. फ्रॉइडमध्येच ती हेरकेला बघत होती, शोधत होती. त्यामुळे तिनं हेरकेविषयी वाटणाऱ्या तिच्या
द्वेषाच्या भावना फ्रॉइडकडे वळवल्या होत्या. याच ट्रान्सफरन्समुळे डोरानं फ्रॉइडकडे येणं थांबवलं होतं. 1887 साली फ्रॉइड आणि मार्थांनी अनेक अडचणींना पार करत लग्न केलं. त्यांना एकूण 6 मुलं झाली. त्यापैकी त्यांची मुलगी ॲना ही एक प्रसिद्ध मनोविश्लेषक म्हणून गाजली. फ्रॉइडला आपल्याबरोबर कुटुंबाबरोबर वेळ घालवणं, त्यांच्यात रमणं आणि जिवलग मित्रांसोबत दर आठवड्याला एकत्र जमून पत्ते खेळणं आवडत असे. म्हणूनच पुढे आपली प्रॅक्टिस करताना त्यांना आपली कन्सल्टिंग रूम ही घराला जोडूनच केली होती. ब्रुकच्या न्यूरोपॅथॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून शिष्यवृत्ती घेऊन फ्रॉइड पुढचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यावेळचा प्रसिद्ध फ्रेंच न्यूरोपॅथॉलॉजिस्ट आणि सॅप्लिरेट इस्पितळाचा डायरेक्टर जॉन मार्टिन शार्को यांच्याकडे आला. शार्कोच्या हाताखाली फ्रॉइडनं मज्जाविकृतींचा अभ्यास केला. सॅल्पिट्रियेमध्ये ज्यांचे हात, पाय आणि इतर अवयव धडधाकट आहेत अशी काही मंडळी पंगू झाली होती. काहींना अंधित्व आलं होतं तर काही बधीर झाले होते. त्यांचं शरीर धडधाकट असूनही असं होतंय म्हणजे याचं कारण काहीतरी मानसिकच असलं पाहिजे असं शार्कोला वाटायचं. याविषयीच्या अभ्यासावरून आपल्या मनोविकारांमागे भावना आणि वासना यांचा कोंडमारा हेच प्रामुख्याने असतात हे फ्रॉइडला उमगायला लागलं. शार्को हा नर्वस डिसऑर्डर या विषयातला खूपच मोठा तज्ज्ञ होता. शार्कोनंच इतरही अनेक गोष्टींप्रमाणेच हिस्टेरियाचा शोध लावला होता. शार्को हिप्नॉटिझमच्या कलेमध्ये खूपच निष्णांत होता. पण हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली लोक हिस्टेरिया झाल्याची लक्षणं दाखवतात आणि त्याच प्रभावाखाली हिस्टेरियातून बाहेरही येऊ शकतात हे शार्को ओळखून होता. शार्कोच्या हिप्नॉटिझमच्या उपचार पद्धतीमुळे फ्रॉइड प्रभावित झाला होता. फ्रॉइडनं स्वतः ही पद्धत हिस्टेरियाच्या उपचारांसाठी वापरायला सुरुवात केली. यासाठी फ्रॉइड प्रथम मनोरुग्णाला हिप्नॉटिझम करत असे आणि त्यानंतर त्याला तो त्यांच्या आयुष्यातील ज्यांच्यामुळे त्याला ही लक्षणे दिसायला लागलेली होती अशा धक्कादायक ट्रॉमॅटिक प्रसंगाविषयी बोलायला सांगे. हे बोलल्यामुळे मग रुग्णाला थोडंसं बरं वाटायला लागले. या पद्धतीचा वापर करून फ्रॉइडला सुरुवातीला थोडंफार यशही मिळालं. असं सगळं 6 वर्ष चाललं. त्यामुळे उत्साहित होऊन फ्रॉइड या हिप्नॉटिझमच्या पद्धतीचा पुरस्कर्ता आणि समर्थक बनला. पण व्हिएनातल्या वैद्यकीय वर्तुळात या पद्धतीला मान्यता नव्हती. ही तर चक्क भोंदूगिरी आहे असं त्यावेळच्या तिथल्या डॉक्टरांना वाटे. शिवाय या उपचारांमुळे मनोरुग्णांवर होणारे परिणाम खूपच अल्पकाळ टिकणारे होते हे फ्रॉइडच्याही लक्षात आलं. यामुळे फ्रॉइडनं आपल्या स्वतःचा रस्ता शोधला. प्रथम फ्रॉइडनं हिस्टेरियाविषयीचे आपले विचार पक्के केले. शार्कोपेक्षा ते वेगळे होते. त्यानं हिस्टेरियाच्या कारणांमध्ये शारीरिक कारणांपेक्षा पूर्णतः मानसिक कारण शोधण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी रुग्णांच्या लैंगिक वर्तनाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे असं फ्रॉइडला वाटे. पौगंडावस्थेत कोणीतरी केलेले शारीरिक लगट, बलात्कार, जबरदस्ती ही पुढील मानसिक वाढीत किती अडसर बनते आणि हिस्टेरियाला कशी कारणीभूत ठरते हे फ्रॉइडचं मत पक्कं झालं होतं. हिस्टेरियाच्या रुग्णांच्या बाबतीतील काही उदाहरणं फ्रॉइड सांगतो. एका केसमधल्या 18 वर्षाच्या एका तरुणीला हिस्टेरियाचे झटके येत. ती जेव्हा 14 वर्षाची होती तेव्हा तिच्या वडिलांनीच तिच्याबरोबर लैंगिक सलगी केली होती. त्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता. हे फ्रॉइडला तिच्यावर हिप्नॉटिझम करून उपचार करताना लक्षात आलं. अशा अनेक रुग्णांच्या अभ्यासावरून बहुतेक सगळ्या मानसिक रुग्णांचा विकार हा लैंगिक भावना या गोष्टी दाबून ठेवणं किंवा त्यांच्याविषयी अपराधी वाटणं इत्यादी गोष्टींशी निगडीत असतो असं त्याचं मत झालं. सुरुवातीला स्त्रियांना झालेला मानसिक विकार हा त्यांच्या लहानपणी घरातच वडिलांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे होतो असंही त्याला वाटे. पण नंतर त्याचं हे मत बदललं. माणसांच्या मनात वारंवार उफाळून येणाऱ्या आणि नाईलाजाने दाबून ठेवलेल्या लैंगिक भावनांमुळे असे विकार होतात या निष्कर्षापर्यंत तो आला. ज्यावेळी फ्रॉइडनं त्याच्या थेरीज मांडल्या तेव्हा अर्थातच व्हिएन्नाच्या बुद्धिवादी वर्तुळात प्रचंड गदारोळच झाला आणि फ्रॉइडला प्रचंड विरोध व्हायला लागला. एवढेच नव्हे तर व्हिएन्ना विद्यापीठाच्या न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटनं फ्रॉइडशी संबंध तोडून टाकले. त्याला जवळपास सगळ्यांनीच वाईट टाकलं. पण माघार घेण्याऐवजी फ्रॉइडनं स्वतःला संशोधनात आणखीनच जास्त बुडवून घेतलं.
हिस्टेरिया झालेल्यांच्या मनात कुठेतरी पूर्वीच्या खूप कटू आठवणी असतात आणि त्या आपल्या जाणीवीतून स्मृतीतून घालून टाकण्याचा त्या माणसाचा सतत प्रयत्न चालू असतो. या दडपलेल्या भावनांचे मग शारीरिक परिणाम होतात आणि तीच हिस्टेरियाची लक्षणं म्हणून दिसायला लागतात, असं फ्रॉइड म्हणायला लागला. जेव्हा त्या दडपलेल्या स्मृती हिप्नॉटिझममुळे बाहेर येतात तेव्हा त्या भावना त्या रुग्णाला पुन्हा अनुभवायला मिळतात आणि त्यामुळे त्यांची दडपशाही नष्ट झाल्याचं कॅथार्सिस होतं आणि रुग्णाला बरं वाटतं, अशी ही थिअरी होती. 1893 साली ब्रुअर आणि फ्रॉइड यांनी प्रकाशित केलेल्या प्रबंधात हेच मांडलं होतं. स्टडीज ऑन हिस्टेरिया हे पुस्तकही 1895 साली बाहेर आलं. मनोविश्लेषणाची म्हणजे सायको ॲनालिसिसची पद्धतच फ्रॉइडने काढली खरी, पण ती काही खूप खोलवर विचार करून काढली नव्हती, तर त्याच्याकडे आलेल्या रुग्ण स्त्रीनं काही गोष्टींचा आग्रह धरल्यामुळे त्यानं ती पद्धती सुरू केली. या स्त्रीचं नाव होतं बॅरोनस फॅनी मोझर. ती 40 वर्षांची एक विधवा बाई होती. त्याच्या स्टडीज ऑन हिस्टरी या पुस्तकात फ्रॉइडने तिचा उल्लेख फ्राऊ एमी फॉन एन असा केलेला आहे. 1889 साली तिच्या चेहऱ्याला बारीक लहान झटके जाणवायला लागले. तिला साप आणि मेलेल्या उंदरांचे आभास निर्माण व्हायला लागले. घुबडांची आणि हिंस्त्र प्राण्यांची भयानक स्वप्न पडायला लागली. बोलायला त्रास व्हायला लागला. इतरात मिसळणं अवघड जायला लागलं आणि अनोळखी लोकांची भीती वाटायला लागली. त्यामुळे तिनं फ्रॉइडला बोलावून पाठवलं. फ्रॉइडनं तिच्यावर हिप्नॉटिझम आणि ब्रुअरची कॅथार्सिसची उपचार पद्धती वापरली आणि तिची बरीचशी लक्षणं कमी केली. पण या उपचारांचा परिणाम खूपच कमी काळ टिकायचा आणि काही काळातच त्यातली लक्षणं दिसणं सुरू व्हायचं. हिप्नॉटिझमचा वापर केल्यावर हे ट्रान्सफरन्स नीट प्रकारे व्यक्त होत नाहीत, असंही फ्रॉइडला वाटायला लागलं. शिवाय त्याला हिस्टेरियाबरोबरच न्यूरोसिसच्या रुग्णांवरही उपचार करायचे होते, पण न्यूरोसिस झालेल्या रुग्णांच्या हिप्नॉटिझमचा फारसा परिणाम होत नसे. या आणि अशा काही कारणामुळे फ्रॉइडनं मग हिप्नॉटिझमचा नाद सोडून दिला. हिप्नॉटिझममुळे काही खोलवर दडलेल्या स्मृती जाग्या होऊ शकतात हे फ्रॉइडला माहीत होतं, पण बरेच प्रयत्न केले तरी जागेपणीही तसंच होऊ शकेल अशी फ्रॉइडची खात्री पटली. यातूनच फ्रॉइडची मनोविश्लेषणाची पद्धती जन्मली. या पद्धतीत तो त्याच्या रुग्णांना कोचावर शांतपणे रिलॅक्स होऊन बसायला सांगे आणि तो स्वतः त्या रुग्णांच्या मागे बसे. त्यामुळे तो रुग्ण कसा बोलतोय, कसा वागतोय याचे फ्रॉइड निरीक्षण करू शके. पण आपलं कोणी निरीक्षण करतोय याची जाणीव शक्यतोवर रुग्णाला होत नसे. यानंतर फ्रॉइड त्या रुग्णाला आपल्या स्मृतीनं भूतकाळात डोकावून बघायला सांगे. बराच प्रयत्न केल्यावर त्या रुग्णांच्या विकारांचं किंवा मनोवस्थेचं मूळ त्याला या जुन्या स्मृतींमध्येच सापडेल असंही फ्रॉइड त्या रुग्णांना सांगे. ही सगळी प्रक्रिया बरेच वेळा खूपच त्रासदायक आणि वेळखाऊ असे आणि शिवाय एवढं करून दरवेळी त्यात यश मिळेल अशी खात्रीही नसायची. फ्राऊ एमीच्या केसमधून बरंच काही शिकला. ही लक्षणं ज्या धक्कादायक ट्रॉमॅटिक प्रसंगातून दिसणं सुरू झालं होतं त्या प्रसंगाच्या आठवणींना फ्राऊ एमीले उजाळा द्यायला फ्रॉइड सांगायचा. ते करत असताना फ्राऊ एमी बरंच काही असंबंधपणे तेच बोलत राहायची. तिच्या नवऱ्याचा मृत्यू, तिच्या नातेवाईकांनी तिच्याविषयी पसरवलेल्या अफवा, एक विचित्र पत्रकार आणि तिनं कसं त्याला विष पाजून मारलं वगैरेच अनेक खोटे खरे आणि बरेचसे चित्रविचित्र संदर्भ त्याचंच येत गेले. ती इतरांमध्ये का मिसळू शकत नव्हती, तिला अनोळखी व्यक्तींविषयी का द्वेष वाटायचा वगैरे गोष्टी तिच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे फ्रॉइडला आता हळूहळू कळायला लागल्या होत्या. थोडक्यात रुग्णांवर कुठलंही बंधन न घालता तिला कसंही बोलू दिलं तर त्यामुळे त्या रुग्णांच्या मनातल्या सुप्त स्मृती, भीती आणि इच्छा यांच्याविषयीच्या आपल्याला माहिती मिळू शकते आणि या सगळ्यांचा अर्थ लावून त्या रुग्णांवर उपचार करता येतील असं फ्रॉइडला वाटायला लागलं. फ्रॉइडने मग ही पद्धती अनेकांवर वापरायला सुरुवात केली. यालाच तो फ्री असोसिएशन असं म्हणायला लागला. या सगळ्या प्रक्रियेत तो स्वतः खूपच कमी बोले. त्या रुग्णालाच मुक्तपणे बराच वेळ बोलायला लावे आणि मग त्या बोलण्याचा एकीकडे अर्थ लावत बसे. पण या बोलण्यानं मनातल्या भावनांचा निचरा झाल्यामुळे या रुग्णालाही बरं वाटायला लागे. फक्त यात एकच नियम किंवा बंधन होतं,
रुग्णानं मनात आलेला प्रत्येक विचार आणि भावना व्यक्त केल्या पाहिजेत, मग त्या कितीही हिंस्त्र असोत, विक्षिप्त असोत, लैंगिक असोत, अनैतिक असोत आणि अमानुष किंवा असंबंध असोत, त्या सगळ्या मुक्तपणे बाहेर आल्या पाहिजेत असं त्याचं म्हणणं होतं. त्या रुग्णांच्या विचारांवर किंवा भावनांवर फ्रॉइड कुठलीही टीका करत नसे किंवा त्याला नैतिकताही लावत नसे. यातून बाहेर पडणाऱ्या वाक्यांचे, भावनांचे, चिन्हांचे मग फ्रॉइड अर्थ लावायला लागला आणि या विश्लेषण पद्धतीलाच म्हणजेच ॲनालिसिसलाच 1896 सालापासून तो मनोविश्लेषण अर्थात सायको ॲनालिसिस म्हणायला लागला.